हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत। सो आज आपण करणार आहे एक छोटासा ब्लॉग। आज आपण जाणार आहोत झुडिओला। सो त्याच्यासाठी रेडी होऊया। सो आज मी काही जास्त मेकअप करणार नाही आहे, जस्ट एक स्किन केअर करणार आहे आणि जस्ट आपण निघणार आहोत। सो सर्वात पहिले मी ते यूज करत आहे माझं मॉइश्चरायझर, जे की मी हे नेहमी यूज करत राहते। माझी ऑइली स्किन आहे आणि ऑइली स्किनसाठी हे बेस्ट वर्क करतं आणि खूप इझिली स्किनवरती ब्लेंड होतं आणि कुठलंही चिपचिप स्किनवरती फील नाही होत। तर त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर यूज करत आहे। सो मॉइश्चरायझर नंतर मी इथे यूज करत आहे सनस्क्रीन मध्ये माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत। एक आहे हे डर्मा फिक्स म्हणून एक टिंटेड सनस्क्रीन येतं, ते एक आहे आणि दुसरं ऑप्शन आहे एक ॲक्वालॉजिकाचं हे डिटॉल सनस्क्रीन स्प्रे आहे। ऍक्च्युली हा आपल्याला फक्त आपल्याला फक्त स्किनवरतीच हा स्प्रे करायचा असतो आणि मी कुठले मेकअप करणार नाही आहे, म्हणून मग मी हे टिंटेड सनस्क्रीन यूज करणार आहे। हे सनस्क्रीन तुम्ही बघू शकता स्किन मध्ये खूप इझिली ब्लेंड होतं, पण याचं जे कव्हरेज आहे ते जास्त नाही आहे बाकीच्या सनस्क्रीन सारखं जे टिंटेड सनस्क्रीन असतात। हे एखाद्या मॉइश्चरायझर सारखं आहे आणि हलकंसं टिंट आहे यामध्ये, बट तो जास्त विजिबल नाही आहे। झालं। ज्यांना कुणाला टिंटेड सनस्क्रीन जर ट्राय करायचं असेल तर एक हे तुम्ही ट्राय करू शकता फिक्स डर्माचं कीचं, आणि सेकंड तुम्ही डॉट अँड कीचं ट्राय करू शकता। दोन्हीही सनस्क्रीन हे खूप छान आहेत आणि याच्यापेक्षा डॉट अँड कीचं जे सनस्क्रीन आहे त्यामध्ये टिंट जो आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी छान ग्लो येतो। याचं तसं काही नाही आहे, हे खूप मॅट फिनिशिंग देतं तुम्हाला। आणि लिपस्टिक तर मी यूज करत नाही आहे, लिप बाम यूज करत आहे, ते आहे विश केअरचं आणि हा याच्यामध्ये सुद्धा हलकासा टिंट आहे, तो आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये। सो जस्ट मी एवढंच करणार आहे, बाकी काही मी काय मेकअप वगैरे करणार नाही आहे, कारण मला खूप सिंपल जायचं आहे आणि माझी स्किन सध्या थोडीशी व्यवस्थित नाही आहे, थोडी स्किन ड्राय जास्त झालेली आहे, लिप्सवरती थोडंसं एलर्जी झाली आहे, त्यामुळे लिपस्टिक वगैरे मेकअप वगैरे सो आज दूरपर्यंत ते नाही आहे। आणि पुन्हा एकदा मी रेडी झाले की तुम्हाला एकदा दाखवते आणि मग आपण आपल्या ब्लॉगला चालू करूया। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी काल गेली होती झुडिओ मध्ये काही शॉपिंग करण्यासाठी। मी काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते। सो सर्वात पहिलं मी एक हा जो वेअर केलाय लाईक कॉट सेट आहे, राईट। मी याला झूम आउट करते। हा, सो हा एक अशा प्रकारे कॉट सेट आहे, लाईक यस दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित अगदी, ठीक आहे। जो पसारा आहे याला तुम्ही इग्नोर करा। सो हा एक कॉर्ड सेट मी हा झुडिओ मधून घेतला होता, राईट। आणि याच्यानंतर काय काय मी शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते। सो सर्वात पहिले घेतलाय मी हा व्हाईट ड्रेस, हा अशा प्रकारे आहे। याच्यावरती याला छान असं मिरर वर्क आहे।
आणि हे पिंक आणि येलोचे थोड्या लाईन्स आहे आणि स्लीव्स अशा प्रकारे आहे त्याचे आणि हा मिड लेंथ आहे. सो खूप क्यूट वाटला मला हा ड्रेस आणि मला एक व्हाईट ड्रेस हवाच होता. सो मी हा घेतला एक राईट. सो याच्यानंतर माझ्या ताईची मुलगी आलेली आहे. सो तिच्यासाठी सुद्धा शॉपिंग करायची होती. सो तिच्यासाठी काय काय घेतलं हे दाखवते. सो हा एक क्रॉप टॉप घेतलाय ऑरेंज शेड मध्ये, ऑरेंज रेड मध्ये थोडाफार, आणि याला इथे इलास्टिक आहे, हातावरती सुद्धा इलास्टिक आहे आणि गळा याचा वी शेप मध्ये आहे. सो याची प्राइस सांगते. हा जो व्हाईट ड्रेस आहे हा घेतला मी 800 ला आणि हे टॉप होतं हे घेतलं आय थिंक 500 550 काहीतरी 500 पर्यंत आय गेस. सो हे घेतलं. यानंतर सेकंड टॉप घेतलाय तिने, हे एक स्काय ब्लू मध्ये आहे, शर्ट टाइप आहे नॉट टॉप. सो हे एक शर्ट घेतलाय लाईक शर्ट सारखं आहे, हे पण क्रॉपच आहे आणि याचा लुक खूप छान होता. याच्यामध्ये आणखीन एक शेड होता लाईक असा ऑफ व्हाईट मध्ये. सो 2 मधून मला एक घ्यायचं होतं, सो मग मी हे घेतलंय आणि सेम त्या शेड मध्ये एक हा घेतलाय. सो दोन्ही पण सेम व्हायला नको म्हणून मग मी एक हा थोडासा पॅटर्न वेगळा होता म्हणून मग मी हा एक घेतला. हा पण खूप क्यूट वाटत होता, काल तिने वेअर केला होता आणि ब्लॅक जीन्स वरती खूप क्यूट वाटत होता हा टॉप. त्याला छान इथे असं बो टाइप्स आहेत आणि हा खूप क्यूट वाटतो. तुम्ही जर कॉलेज गोईंग असाल किंवा टीनेज मध्ये जर तुम्ही असाल तर हा टॉप एकदा तुम्ही झुडिओ मधून नक्की ट्राय करा. खूप जास्त मला हा टॉप आवडलाय आणि याचे फुल स्लीव्ज आहेत आणि याला इथं कॉलर सुद्धा आहे. खूप क्यूट होता. आणखीन एक याची प्राइस आता आय थिंक 800 ला काहीतरी होती. ऍक्च्युली मला प्राइस कन्फर्म आठवत नाही आहे कारण की भरपूर शॉपिंग केली, सो त्यामध्ये काय ते मला आठवत नाही आहे. आज ऍक्च्युली माझी फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. सो त्यासाठी मला एक ड्रेस घ्यायचा होता जस्ट फॉर डिनर डेट साठी. सो त्यासाठी मग मी हा एक ड्रेस घेतलाय. नाही, हा खालून फ्लोई आहे छान आणि वरत याला फक्त स्टेप्स वरती आहे हा असा. ऍक्च्युली मला थोडा वेस्टर्न मध्ये घ्यायचा होता पण तिथे ऑप्शन नव्हते. तिथे मोस्ट ऑफ दी ड्रेस सगळे असे इंडियन टच असलेलेच होते, जसं की यामध्ये पण थोडासा इंडियन टच आहे लाईक प्रिंट वगैरे लाईक. आणि हा मला कलर जास्त आवडला होता, कलर खूप गोड आहे. तिथे वेस्टर्न वेअर सारखे असं काही जास्त ऑप्शन्स नव्हते आणि मला ऑफलाईनच घ्यायचा होता ड्रेस. सो त्यामुळे मग मी मॅक्स मध्ये सुद्धा बघितले, ट्रेंड्स मध्ये सुद्धा बघितला होता पण तिथे चांगले ऑप्शन नव्हते. त्यामधनं मला हाच एक ड्रेस आवडला होता जो मी झुडिओ मधून घेतलाय. खूप सुंदर शेड आहे आणि याच्यामध्ये याच सेम शेड मध्ये तिथे एक काय म्हणते एक फ्लोई ड्रेस होता लाईक शॉर्ट ड्रेस होता हाफ स्लीव्सचा. तिथे मी 2-3 ड्रेस ट्राय केलेले आहेत, त्याचे फोटोज मी तुम्हाला इथे ऍड करेल. सो तुम्ही ते माझे जे मी जे ट्राय केले होते ते सुद्धा बघू शकता आणि तुम्हाला जर हवा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तिथे एक येलो ड्रेस होता लाईक फुल लेंथ मध्ये, पण त्याचा एक तो मला आवडला होता पण त्याचा प्रॉब्लेम एक होता की त्याला इलास्टिक होतं गळ्याला समोरून आणि मागून सुद्धा. पण त्यामुळे एक प्रॉब्लेम होतो की जेव्हा आपण ते वेअर करतो ना त्याचं इलास्टिक हळूहळू हे लूज पडतं आणि ते लूज पडलं की त्याचा गळा समोरून आणि सुद्धा मागून सुद्धा ते पूर्ण असं व्यवस्थित वाटत नाही, खालून ते शोल्डरवरून ते ड्रेस घसरतात. सो त्यामुळे मी मोस्ट ऑफ दी असेच ड्रेस घेते जिथे आपल्या गळ्याला मागून किंवा पुढून सुद्धा इलास्टिक नसेल आणि असे तिथे भरपूर ऑप्शन होते. त्यामुळे आम्ही त्याचे कपडे सुद्धा असेच घेतले आहेत शर्ट्स मध्ये वगैरे की. आणि एक तर मटेरियल मी खूप जास्त बघते, मला मटेरियल खूप चांगलं लागतं लाईक कॉटन. हे सुद्धा कॉटनचं आहे, हे सुद्धा कॉटनचं आहे लाईक. आणि माझा ड्रेस आय थिंक लिनन मधून आहे, एकदा चेक करते. सॉरी याच्यावरती असं काही मटेरियल नाही आहे बट हा लाईक कॉटन मिक्स आहे हा कपडा
आणि हा सुद्धा कॉटन मिक्स आहे. म्हणजे कपडे हे जे सर्व आहेत मी घेतलेले खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आणि एक तर आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर त्यामुळे मग मला सर्व असे नाही का जे कपडे घातले की खूप छान रिलॅक्स वाटलं पाहिजे, मी असे कपडा घेतला आहे. सर्व कपड्यांचे फॅब्रिक हे खूप मॅटर करतं. जर तुम्ही कोणत्या ओकेजन साठी तुम्ही ड्रेस घेताय ते बघा. तुम्ही तुमचं काय आहे, जसं आता मी त्यासाठी कॉलेज इथं आता स्टार्ट होणार आहे, ट्युशन्स वगैरे राहतील, सो त्या हिशोबाने मी ते सर्व कपडे घेतले आहेत. मी माझा ड्रेस या हिशोबाने घेतली की मला कधीतरी डिनरला वगैरे जायला खूप इझी पडेल, किंवा अशातून मी कपडे घेतले आहे. हा ड्रेस घेतला होता मी की शॉर्ट एक असायला हवा, आणि मे बी आता आम्ही बीच वरती पण जाऊ शकतो, तर त्यावरती कम्फर्टेबल आहे खूप जास्त. सो असे मी ड्रेस घेतले होते. तिथे भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमचे काय तुम्हाला कुठे तो ड्रेस वेअर करायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमचे कपडे. सो हा होता माझा फर्स्ट व्हिडिओचा हॉल. याचे मी सर्व एकदा घालून तुम्हाला एक शॉर्ट क्लिप माझ्या इन्स्टावरती टाकेलच. सो हा होता माझा फर्स्ट व्हिडिओ हॉल. तुम्हाला हा हॉल कसा वाटला मला नक्की सांगा, आणि अशा प्रकारे तुम्हाला कुठले कुठले व्हिडिओज बघायला आवडतील मला हे सुद्धा सांगा. सो ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सो तोपर्यंत टेक केअर, लव्ह यू अँड बाय.